हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा माझ्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, कार्य आणि मेहनत ह्याचा हा विजय आहे। कारण जनतेमध्ये आम्ही असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हा जनतेने दिलेला पुन्हा एकदा कौल आहे आणि तो आम्ही स्वीकारतोय आणि हा विजय जनतेच्या चरणी अर्पण करतोय। शेठ, सर्वच पक्ष मिळून तुम्हाला घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला, मात्र पुन्हा एकदा महाड मतदारसंघावर भरत शेठचंच नाव। आम्ही जे काम करतोय जनतेने आम्हाला स्वीकारलं आहे। आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला हे कोण हरवू शकत नाही आहेत। हा माझा दावा होता। माझ्या पूर्ण फॅमिली, आम्ही सगळे, आमचं हेच म्हणणं आहे की गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी कोणी जरी आला तरी तो आपला मतदार असतो, आपल्याला नेहमी सहकार्य करणारा असतो, तेव्हा त्याचा कुठं अवमान होणं आपल्याला शक्य नाही आहे। आणि त्या अनुषंगाने जरी काही झालं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी असतो। प्रसंग हा महत्त्वाचा आहे की मग त्याच्यावरती आजारपण असेल, शाळेची फी असेल, बैल मेला, गाय मेली, घराचे पत्रे उडालेत, काही झालं त्याला सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचा मोबदला मला पुन्हा एकदा जनतेने दिलेला आहे। शेठ, महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या भाजप राष्ट्रवादी युतीबरोबर आपली लढाई झाली आणि खरं तर शिवसेनेने अनेक जागांवर यश मिळवलं आहे। काय पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की हा जनतेचा विजय आहे, कार्यकर्त्यांचा विजय आहे। माझी शिवसेना, महिला आघाडी, युवासेना ह्या मंडळींचा हा विजय आहे। भाजपनं देखील शिवसेनेला आवाहन केलं होतं, रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल। हे तडवीला जरा सांगा, लोकांना ते येऊ दे ना। शेठ, भाजपनं आवाहन दिलं होतं काल, भाजपचाच अध्यक्ष बसेल। नाही, ठीक आहे, अजून निकाल यायचे बाकी आहेत, बघूया काय आहे ते। 1 तासामध्ये संपूर्ण निकाल होतील आणि मग आम्ही तुम्हाला सांगू। 1 तासामध्ये संपूर्ण निकालाचं चित्र समोर येईल आणि त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीवर आहेत ते मंत्री भरत गोगावले आहेत, ते भाष्य करणार आहेत। तत्पूर्वी महाड शहरामध्ये हा शिवसैनिकांचा जल्लोष आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं शिवसैनिक या जल्लोषात सहभागी झालेले पाहायला मिळतात। विकास गोगावले हे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा देखील जवळजवळ विजय झालेला आहे आणि या विजयामध्ये अनेक शिवसैनिक आहेत महाड मतदारसंघातले, ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह मी गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।